नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान अशी भरलेल्या गिलक्याची भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर लगेच सुरुवात करूया। तर गिलक्याची भाजी बनवायची आहे आपल्याला। तर त्यासाठी व्यवस्थित आपल्याला ताजे गिलके घेऊन यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला गिलके। तर याला कोणी घोसाळे असंही म्हणतात ना, आमच्याकडं नाशिक भागात याला गिलके म्हणतात, तर काही भागामध्ये याला घोसाळे म्हणतात। तर आज आपल्याला तसेच गिलकेची भाजी बनवायची आहे। तर आपल्याला असे काप करून घ्यायचे, साईडनी काढून टाकायचे आणि भरलेल्या गिलक्याची भाजी करायची आपल्याला। तर असे मोठे मोठे काप करायचे। तर हे बघा, असे मोठे काप करून घ्यायचे। तर इथं मी 2च गिलके घेणार आहे। भरपूर भाजी तयार होईल 2 गिलक्यांची। तर भरपूर आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये गिलक्याची भाजी तयार करतो, पण अशी भरलेली गिलक्याची भाजी खायला अतिशय छान लागते आणि अगदी वेगळी पद्धत आहे। तर आपल्याला काय करायचे, असं बरोबर असं मधोमध कापून घ्यायचे। तर मी ही वरची साली काही काढली नाही, कारण गिलक हे अतिशय सॉफ्ट असतं। तर अगदी 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते, तर त्यामुळे साली काढायची नाही, पटकन शिजले जाते। अगदी व्यवस्थित इथं मी गिलके कट करून घेतले, बघा असे मधोमध व्यवस्थित कट करून घ्यायचे आपल्याला। तर आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे। तर मसाला आपण साहित्य बघूया। तर बारीक शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी, शेंगदाणे भाजून आणि बारीक दळून घेतले। बेसन पीठ घ्यायचंय, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपल्याला इथं आलं आणि लसूणची पेस्ट केली मी, कोथिंबीर घ्यायची आपल्याला, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, टोमॅटोची प्युरी घेतली आणि तेल घ्यायचे। तर आता आपण मसाला तयार करू। तर आता शेंगदाण्याचा आपल्याला कूट घ्यायचा आहे। तर 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला, तर त्यातला मी अर्धा घेतलाय। बेसन पीठ घ्यायचे, तर 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे, हळद घालायची, लाल तिखट, तर लाल तिखट मी इथं 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय मी। छान अशी चमचमीत भाजी बनवायची आपल्याला, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमच्याकडे जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही 1च चमचा घ्या। त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, तर धना पावडर घ्यायची, तर अगदी थोडीशी मी इथं धना पावडर घेतली। तर यात आपल्याला तेल घालायचे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची। तर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला, अगदी एकजीव मसाला करून घ्यायचा आपल्याला। पुन्हा थोडंसं तेल घ्यायचंय, अगदी व्यवस्थित मी मसाला तयार करून घेतलाय, बघू शकता। अगदी व्यवस्थित मसाला तयार करून घेतलाय। तर आता इथं आपल्याला मसाला व्यवस्थित गिलक्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मधोमध व्यवस्थित आपल्याला मसाला भरून घ्यायचा, अगदी दाबून भरायचा आहे मसाला। तर व्यवस्थित इथं मी मसाला भरून घेतलाय, अगदी दाबून भरायचा आहे आपल्याला। तर आपल्याला गिलक्याच्या भाजीला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही, कारण सॉफ्ट असतात ते, त्यामुळे अगदी थोड्याशा पाण्यामध्ये व्यवस्थित शिजले जातात। आणि बऱ्याचदा असं होतं का, आपण गिलके मार्केटमधून घेऊन येतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो। तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं का, लगेच काळपट होतात ते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिलके कधीही फ्रीजमध्ये ठेवायचे नाही, बाहेरच ठेवायचे।
म्हणजे अगदी 2-3 दिवस सहजपणे टिकतात. व्यवस्थित मी इथं मसाला भरून घेते. तर अगदी व्यवस्थित आपला मसाला भरून झालाय. तर हा थोडासा मसाला उरला आहे, तर हा आपण नंतर भाजीमध्ये घालणार आहोत. तर आता आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे. तर व्यवस्थित इथं मी तेलामध्ये अगदी थोडेसे वाफवून घेणार आहे. त्यानंतर आपण मसाला तयार करून भाजी शिजवून घेणार आहोत. तर एक पॅन घ्यायचं आहे आपल्याला, असं पसरट तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. असं एक एक आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं. अगदी 5 मिनिटं आपल्याला फक्त हे वाफवून घ्यायचे तेलात. लो हीटवरती आपल्याला 5 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहे. यामुळं काय होतं का, हा जो मसाला आपण भरला आहे यात, तो छान असा शिजून निघतो, कच्चा राहत नाही मध्ये. आता वरतून झाकण ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी. तर अजून 2 मिनिटं आपण वाफवून घेऊ. 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचे. तर इथे मी तेलामध्ये व्यवस्थित वाफवून घेतले. आता आपल्याला हे साईडला ठेवायचे. आणि अशी कढई घ्यायची आपल्याला, पसरट थोडीशी खोलगट आणि पसरट घ्यायची. तेल घालायचे, मोहरी घालायची अर्धा चमचा, जिरे घालायचे अर्धा चमचा, हिंग घालायचे, बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही वेगळे मसाले लागत नाही. अगदी रोजच्या आपल्या ज्या किचनमध्ये रोजच्या ज्या वापरण्याच्या मसाले आहेत, त्याच मसाल्यामध्ये छान अशी भाजी तयार होते. वेगळे मसाले आणायचे आपल्याला काही एक आवश्यकता नाही. तर अगदी रोजच्या वापरण्यातल्या मसाल्यामध्ये छान अशी भाजी तयार होते आणि अगदी वेगळी पद्धत आहे. खायलाही तितकीच टेस्टी लागते ही भाजी. आलं लसूण पेस्ट घालायची. आणि ज्यावेळेस आपण कांदा तेलामध्ये तळतो, तर त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. बऱ्याचदा काय होतं का, आपण गॅस फ्लेम मोठी करून देतो आणि पटकन कांदा जळला जातो. तर एक कडवटपणा आपल्याला भाजीमध्ये खाताना लागतो. तर त्यामुळं अगदी लो हीटवर आपल्याला कांदा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता इथं आपल्याला मसाले घालायचे, अगदी थोडेसे मसाले घालायचे आपल्याला. गरम मसाला घालायचा आहे. इथं मी 1 चमचा गरम मसाला घेतलाय. अगदी थोडीशी हळद घालायची. त्यानंतर लाल तिखट, तर छोटा चमचा घेतलेला आहे मी. तर 1 चमचा मी लाल तिखट घातलंय, कारण आपण अगोदर जो मसाला बनवला त्यातही आपण लाल तिखट घातलेला आहे. तर आमच्याकडे जरा तिखट भाज्या खातात, त्यामुळं मी इथं जास्त प्रमाणात तिखट वापरले. तुम्ही कमी वापरू शकता. आता आपण जो मसाला आपला उरला होता ना, तो मसाला घालून घ्यायचा आहे. टोमॅटोची प्युरी घालायची. तर साईडने व्यवस्थित तेल सुटलंय, मसाले व्यवस्थित शिजण्या गेले. तर यात आपल्याला काही आपण वाफवून घेतलेले गिलके घालायचे. पाणी घालायचे आपल्याला यात. तर
तर गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला, थंड पाणी नाही घालायचं. तर इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलंय. आता आपल्याला अगदी लो हीटवरती वाफवून घ्यायचे. पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची. तर इथं अगदी थोडंसं मी मीठ घालणार आहे, कारण यापूर्वी आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचंय आणि आता झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं आपल्याला. अगदी छान असा भाजीचा कलर आलाय, बघू शकता. अगदी चटपटीत आणि चमचमीत भाजी झाली आहे. अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी भाजी तयार होते. अजून 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. अगदी परफेक्ट अशी आपली गिलक्याची भाजी तयार झाली. तर गॅस बंद करायचा आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं. अगदी झटपट अशी आपली गिलक्याची भाजी तयार झाली. म्हणजे आपली भरलेल्या गिलक्याची भाजी तयार झाली, अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.